कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती एकवटली आहे। तीव्र मतभेद विसरून महायुतीतले नेते एकत्र आल्याचे संकेत मिळत आहेत। गोकुळच्या निवडणुकीसाठी राजकीय समीकरण बदलत चालली आहेत, त्यामुळे ही एकजूट टिकणार का असा सवाल उपस्थित होतोय। पाहूयात। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ, याच गोकुळच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटलांनी मुश्रीफांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। दादा आता उठसूट मुश्रीफ साहेबांना घेऊन चालले, पण आमच्या संघर्षासाठी काहीच नाही केलं। खंत आहे दादांनी भाजप म्हणून कुठल्याही कामाला कार्यकर्त्याला जवळ केलेलं नाही। साहेब आपण किती दिवस सहन करायचं। शिवाजी पाटलांच्या या टीकेनं महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला होता। मात्र गोकुळच्या राजकारणात चंद्रकांत दादा पाटील यांनी सक्रिय भूमिका घेतल्यानंतर समीकरणं बदलू लागली। आता महायुतीतील सर्वच नेते गोकुळची निवडणूक एकत्रितपणे लढवण्याची भाषा करतायत। इतकंच नाही तर ज्याचे जास्त ठरावधारक त्याचे जास्त उमेदवार हा फॉर्म्युला व्यवहार्य आहे असं महायुतीचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटलांनी सांगून टाकलं। काही फिगर बोलली की आणि ते ठरवले की म्हणून याला आधी माहिती होतं समजा 3800 फायनल झाले आणि याच्यामध्ये समजा बीजेपीचे 2000 आहे, तर बीजेपी म्हणणार की बाबा तुम्ही 12-13 जागा द्या। ह्या जरी 1500 वर गेल्या तर आपल्या 10-12 जागा त्या म्हणण्याला काही भेटी घेणार नाही। आता काही बोलण्याचा अर्थ नाही असं म्हणून सगळेजण ठराव गोळा करण्याला लागलेले आहेत। ठराव टेबलवर ठेवा, ती संख्या सांगा, कारण राजकारणामध्ये माझ्याकडे किती याची टोटल ही 20,000 होऊ शकते। गोकुळच्या निवडणुकीत जागा वाटप करताना ठरावधारकांची संख्या हा महत्त्वाचा निकष असेल असे संकेत चंद्रकांत दादा पाटलांनी दिले। त्यामुळं ज्याचे जास्त ठरावधारक त्याचे उमेदवार जास्त हा फॉर्म्युला पुढे येण्याची शक्यता व्यक्त होतीये। त्यामुळे आता सर्वच गटाकडनं ठरावधारकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं। दुसरीकडे गोकुळचे नेते मंत्री हसन मुश्रीफांनी ठरावधारकांचं शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे। सुरुवातीला बचावात्मक भूमिकेत दिसणारे मुश्रीफ आता अधिक आत्मविश्वासाने मैदानामध्ये उतरल्याचं दिसतंय। चंद्रकांत पाटलांच्या मध्यस्थीनंतर त्यांचा राजकीय आत्मविश्वास वाढल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे। की आपल्या असिस्टंट रजिस्ट्रारने आपण एकेकांचंच आम्ही आधार कार्ड बघून ठराव घेऊ अशी काहीतरी त्यांनी सूचना केलेल्या पेपरमध्ये वाचलं। तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे ठराव घेऊन मी स्वतः जाणार आहे। गेटमधून जात असताना ते आधार कार्ड घेऊन, कारण ते तालुक्याचा वेगळा मंडप करणार आहेत, त्यामुळं आम्ही शक्ती प्रदर्शनानं आम्ही सगळे ठराव घेऊन जाऊ आणि आमचे सगळे लोक आणि आमचे ठराव हे त्याविषयी तिथं नोंदवतील। महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका स्पष्ट होत असताना प्रत्येक ठरावधारकाला आपल्या बाजूनं वळवण्यासाठी नेत्यांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र येत असल्याचं दिसत असलं तरी शिवाजी पाटील मात्र या संघर्षात काहीसे एकाकी पडल्याची चर्चा आहे। कारण त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर कडाडून टीका केली। असं असलं तरीही शिवाजी पाटील यांच्यावरील नाराजी उघडपणे व्यक्त न करता चंद्रकांत पाटलांनी मवाळ शब्दात त्यांचे कान टोचले। शिवाजी पाटील हा आमच्या घराचा मुलगा आहे आणि त्याला स्वाभाविकपणे घरातल्या आई वडिलांवर बोलण्याचा अधिकार आहे। एकच त्याला त्याच्या मित्राने सुचवलं, तर मी तर काही घरी ऐकलं होतं, एकच त्याला त्या मित्राने सुचवलं की घरामध्ये ज्यावेळेला मुलाचं स्थान आपलं असतं त्यावेळेला प्रश्न घरातच सोडायचे असतात, सिनियरकडे जाऊन तक्रार करायची। कोल्हापूरच्या राजकारणामध्ये मतांचं गणित आणि संघटन शक्ती यांना नेहमीच महत्त्व राहिले। त्याच सूत्रावर विश्वास ठेवत चंद्रकांत दादा पाटलांनी महायुतीतल्या नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न यशस्वी केल्याचं दिसतं। त्यामुळे गोकुळवर पुन्हा महायुतीची सत्ता येईल आणि चेअरमन देखील महायुतीचाच असेल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला। मात्र राजकीय समीकरणं वेगाने बदलत असलेल्या गोकुळच्या निवडणुकीत अखेर कुणाचं पारडं जड राहणार, महायुतीची एकजूट कितपत टिकणार, यावरच गोकुळ दूध संघात कुणाची सत्ता येणार याचं उत्तर मिळणार आहे। प्रताप नाईक, झी24 तास, कोल्हापूर। राज्यात लवकरात लवकर पाऊस पडावा यासाठी पुण्यातील विघ्नहर्ता गणेश